नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही सगळे. होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. आज आहे नेहूचा बर्थडे आणि नेहूच्या बर्थडेसाठी सगळेजण आधीच इकडे आलेले होते. आम्ही सगळे लेट झालेलो होतो. म्हणजे काय होतं ते एक लास्ट गाडी राहिलेली होती जी माझी होती आणि सगळं काही आटपून मग आम्हाला निघायचं होतं. तर मग आम्ही सगळ्यात लेट आलो. मी, कल्याणी, मुन्ना आणि आणखी 1-2 जण होते आमच्यासोबत. तर ते आम्ही लेट आलेलो होतो. सगळेजण येऊन बसलेले होते इथे. तर ते आता तयारी सुरू आहे सगळ्या गोष्टींची. आणि तुम्हाला माहितीच आहे, फर्स्ट बर्थडे असल्यानंतर मुलं किती चिडचिड करतात सगळ्याच गोष्टींसाठी. आणि त्यात म्हणजे नवीन कपडे, नवीन सगळ्या गोष्टी असतात, त्या सगळ्या रुततात. आणि आपण थोडं हेवीच घेतो ना ज्या वेळेला आपण बर्थडे वगैरे असतो किंवा काही पण. तर त्या सगळ्या गोष्टींमुळे ती चिडचिड खूप करत होती. आणि ती झाली तेव्हापासून कोणते फंक्शन वगैरे झालेलं नाही. एक वैभवची एंगेजमेंट झाली होती, त्यावेळेला पण ती तशीच चिडचिड करत होती. खूप जण दिसले तिला की तशीच चिडचिड करते. आता थोडी बरी आहे, पण ज्या वेळेला पहिल्यांदा तिला चालायला लावलं होतं आणि शूट सुरू होतं तिचं, त्यावेळेला तर खूप चिडचिड करायला लागली होती. तिने सँडल पण काढून टाकली होती आणि कपडेसुद्धा तिला खूप अडचण होत होती त्या गोष्टींची. बेल्ट वगैरे मी लावून दिला होता. तर ते खूप छान तर दिसत होती, पण ती चिडचिड खूप करायला लागली होती. आणि इतके सगळेजण तिला दिसत होते समोर, त्यात गाणे वगैरे वाजत होते. तर त्या सगळ्या गोष्टींमुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. आणि बस आता इथे तिला रेडी करून दिलं, परत तिला सँडल वगैरे घालून आणि सगळ्या गोष्टी घालून. आणि नेहू खूप सुंदर दिसत होते. तिची नजरच बहुतेक लागलेली असेल तिला त्या दिवशी. इथे सगळं झालं, आम्ही तिला रेडी केलं. परत मग आता तिचं ते सँडल वगैरे काढून घेतली होती ज्यावेळेला शूट सुरू होतं, कारण त्या सँडलमुळे तिला इतकी अडचण व्हायला लागली होती. आणि नंतर परत शूट करायला लागलं. आणि आज तर दोघांनीही गोल्डन घातलं. फक्त मुलगीच एक परीसारखी बनली होती. म्हणजे दीपालींनी आणि यांनी आधीच गोल्डन ठरवलेलं होतं. काय झालं की हिचं फ्रॉक नेहूचं म्हणजे इतका चांगला जो पाहिजे होता जशा टाईपचा, तर तसा तिथे मिळाला नाही. मग मला सांगितलं होतं तिने की ताई तिथे अमरावतीला तिच्यासाठी शॉपिंग करायला म्हणून. आणि मी आदल्या दिवशी रात्रीला, म्हणजे ज्या दिवशी मला निघायचं होतं, इतक्या घाईत गेली आणि इतक्या घाईत सगळ्या गोष्टी आणल्या. तर पण तरी ठीक आहे, हे चांगलंच झालं, व्यवस्थित झालं. पण त्यांना मॅच नव्हतं झालं. त्यांना म्हणजे एकतर गोल्डन नाही तर मग असं रामा ग्रीन किंवा रामा ब्ल्यू वगैरे अशा कलरचा पाहिजे होता, म्हणजे त्यामध्ये मॅच व्हायला. पण तशा कलरचा काय मिळाला नाही. आणि मला दीपालीने वेळेवर सांगितलं सुद्धा नाही. मग मी घेतल्यानंतर मग तिने बोलली की अरे नेहू काय तर वाईट होता. पण म्हटलं ठीक आहे. पण तो खूप सुंदर दिसत होता. आणि काय नाही, ते दोघं जण गोल्डन झाले होते आणि ती एक थोडी बर्थडे गर्ल वेगळी दिसत होती, ते आणखी छान दिसत होता. आणि मेहू पण त्याला मॅच करत होती थोडीफार. तर खूप सुंदर दोघी बहिणी मस्त दिसत होत्या. आणि फोटो सेशन वगैरे झालं इथे पहिल्यांदा. नंतर मग ऑप्शन वगैरे केलं आणि त्या सगळ्या ऑप्शन वगैरे केल्यानंतर मग केक वगैरे कट केला. आणि केक कट करताना तर नेहूचं तुम्ही बघालच काय तिने केलं होते. तसंच तिला खूप त्रास होत होता त्या सगळ्या गोष्टींचा आणि ती रडतच होती. आणि तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेलच पहिल्या मुलांच्या बर्थडेचा, की आता माहीनी पण तसंच केलेलं आहे पहिल्या बर्थडेला. फक्त आम्हाला आश्चर्य अद्विकचं वाटतंय. अद्विकनी त्याचा बर्थडे इतका छान एन्जॉय केला होता, म्हणजे त्याला काहीच कळत नव्हतं. पण ते सगळे डान्स करत होते, DJ सुरू होता, त्या सगळ्या गोष्टी. आणि आम्ही खूप मोठा केला होता अद्विकचा बर्थडे. त्याच्या काही क्लिप्स वगैरे काय नाही आहे माझ्याकडे, पण म्हणजे बाकीच्या लोकांकडे होत्या, पण त्याही सगळ्या निघून गेल्या. प्रत्येक जणांनी मोबाईल चेंज केले आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला नाही आहे माझ्याकडे त्या सगळ्या गोष्टी. नाही तर तुम्हाला दाखवल्या असत्या क्लिप्स वगैरे त्याच्या. पण त्यांनी खूप एन्जॉय केला होता बर्थडे त्याचा. सगळेजण अजूनही त्याचं नाव काढतात की त्यांनी एकट्याने बर्थडेला त्रास दिला नाही. तोही पहिला बर्थडे असताना मुलं खूप त्रास देतात, लहान असतात ना, त्यामुळे त्यांना काही कळत नाही. आणि इतके सगळेजण पहिल्यांदा दिसतात, तर त्यामुळे ते जास्तच करतात. तर नेहूनी पण तसंच केलं. मिहिकाच्या पण पहिल्या बर्थडेला मिहिकाने खूप त्रास दिला होता. तिने पण बिलकुल केक कट नव्हता करू दिला. तिने एवढं सुद्धा नाही की तिने फोटो पण एक पण व्यवस्थित नव्हता निघाला तिचा. सगळे रडके फोटो निघालेले आहेत आणि सगळ्या गोष्टी तिने पण असंच त्रास दिला. पण हिचे फोटोज वगैरे छान निघाले नेहूचे. आणि तिने थोडंफार म्हणजे कोऑपरेट केलं, पण आता काय करणार, ती लहान आहे, इतकं काही कळत नाही. आणि त्यात म्हणजे जोपर्यंत ती व्यवस्थित होती तोपर्यंत त्यांनी फोटोज वगैरे क्लिक केले होते. पण नंतर तर मग तिचा पेशन्स संपला आणि तिने ओरडाओरडी करायला सुरुवात केली. Smile.
मला शूट करतो. हाल करता अरे मी अरे गट्टू घरी जाऊन पाहू. ओके चलो सायकल आहे ना. स्माइल. माझ्याकडे हा वाह स्माइल करो सगळे. इसका नाम नहीं जगात वरचा पोरीचा बर्थडे लक्षात ठेवून जा. आणखी थोडंसं डेट भेटते. थोडी मान थोडी ठेव काही डाऊन जमिनीकडे. हे चिपकली पाल अजून परत एकदा मान कसा. ओके पुन्हा बघितलं चालतं. हे नॅचरल बघा एकमेकांकडे. हे गोल्डन फॅमिली जेवण करते शेवटची. गोल्डन फॅमिली आणि बर्थडे करते तिकडे. हा ना तुझ्या लाईट्स लावते ते तिला बांधून की त्यांनी तिथे त्याच्यामध्ये ते हे आहे नाही ते पडून जाईल. ती पडून जाईल त्याच्या आतमध्ये हे
हो अरे बाबडे छान बाळ आहे तर पाय नाही पुरत ना त्याला चला बाबा आटोपला प्रोग्राम आणि आता किती वाजले 11:30 11:30ला आम्ही घरी आलो. चला मग इथेच या ब्लॉगला थांबवते आता. भेटते तुम्हाला नवीन छानशा ब्लॉगमध्ये. आय होप तुम्हाला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही अजूनपर्यंत नसेल करत तर आणखी हो याच्याशिवाय 2 आणखी चॅनल्स आहेत माझ्या, तिथे पण मला सबस्क्राईब करू शकता. दोन्ही चॅनलचा लिंक, इन्स्टाचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. बर्थडे गर्ल पाकाची इरली आमची. बर्थडे गर्लने त्रास दिला. पूर्ण मुरली. बर्थडे गर्लने इतका त्रास दिला काय सांगू तुम्हाला. शेवटी तिला चेंज करायला लागलं आणि नंतर मग सायकलवर फिरवा लागलं. आता बरी आहे ती. चला बाय, टेक केअर.